जिंतूर तालुक्यातील कुंभारी आणि कौसळी शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी केली तीव्र नाराजगी व्यक्त। जिंतूर तालुक्यातील कुंभारी आणि कौसळी शिवारात हरणांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास शेतातील सोयाबीनच्या उगवण झालेल्या पिकांची हरणांचे कडप नासाडी करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत वन विभागाने हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। कुंभारी व कौसळी या शिवारामध्ये हरणाचा एवढा हैदोस झालेला आहे। पहिलेच पावसामुळे पीक थोडं बोटभर आलं नाही तर हरण त्याला पूर्ण नष्ट करून टाकायले आणि शेतकऱ्याचं अनुत्तान नुकसान व्हायले। या हरणाचा काहीतरी बंदोबस्त लावण्यात यावा ही विनंती। मी पांडुरंग प्रसाद हरकर, राहणार कुंभारी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। मी एक शेतकरी आहे। मी सोयाबीन पेरले, कापूस पेरले, पण हरणं प्रचंड त्रास देत आहेत शेतीला। त्रास देत आहेत हरणं 50, 60, 100 हरणाचा कळप आहे आमच्या गावात। तरी प्रशासनाला माझी विनंती आहे, या हरणाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, नाहीतर लोकशाही पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल। माझी प्रशासनाला परत एकदा नम्र विनंती आहे। आमची अशी अडचण आहे की आमच्या शेतामध्ये सोयाबीन जर पेरलं तर 100, 50, 20 अशा हरणाचे कळप आहे। संध्याकाळी येऊन शेतात बसतात, दिवसभर पुन्हा कोण्या टायमाला खाऊन जातात किंवा ते रात्री खाऊन जातात। त्यामुळे याचा काहीतरी सरकारनं बंदोबस्त करावा। तसंच कापसाचं एक पीक आहे, कापसाची एक बॅग जर लावायची असेल तर 1000 रुपये याला आहे, पुन्हा 1000 रुपयाची खताची, 1000-1500ची खताची बॅग आहे। एक मोड जर उपटली संध्याकाळी तर समजा 50 हरणानं 50 मोड जर उपटली किती रान खाल्ले, अर्धा एकर आणि 1 एकर रान जागेवर चालले। त्यामुळे या शासनानं